मनामध्ये भरली. पाहिला. अच्छा, तुम्ही नाही गेले का मग शर्यत पाहायला? अहो नाही, माझी आज डबल ड्युटी आहे ना. तुम्ही या गोळ्या घ्या ना. तुम्ही ठेवा, मी घेतो नंतर. अहो नाही, आत्ता घ्या ना माझ्या समोर. का तुमच्या समोर का? किती प्रश्न विचार राहिले तुम्ही. घ्या ना त्या गोळ्या. त्यांना काही येड लागलोय कोणत्या बी गोळ्या द्यायला. घेतो ना आपण नंतर, तुम्ही ठेवा तिकडे गोळी, घेतो. अहो घेता का बोलू तुमच्या आईला? आपा राहू द्या. घे ना, घेतोय. घे 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 ना. म्हणजे चुकलं तिचं, पण तिचा हेतू वाईट नव्हता ना. तिला आद्याच्या मनाला उभारी द्यायची होती म्हणून ते सगळं. मग तेच तर आहे ना, एवढी उभारी दिली तिनं की बारारी घेतली भाऊजींनी. आता आई खरंच माझं चुकलं बाई, पण आद्या खरंच शरद जिंकला आहे. मला विश्वास आहे त्याच्यावर. तो ढाल घेऊन येईल. नकोय ती ढाल. ढाल 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 नकोय ढाल. अरे माझ्या लेकराच्या जीवापेक्षा ढाल मोठी आहे होय. मला तुला अक्कल नाही का रे आशू? आणि त्यांना तिला बी कसं कळलं नाही, कळ ना मला. माझं चुकलं. पुण्यांदा लतीवर विश्वास ठेवला. माझं चुकलं. कसं चुकलं? चांपा चिडचिड करून काय होणार? लतीला दोष देऊन काय उपयोग आहे? आपले चिरंजीव ऐकणाऱ्यातले नाहीये. तो ऐकणाऱ्यातला नाही माहितीये ना. लती लती तर गुन्ही आहे ना. तिनं का केली तू? मामी, आम्ही सॉरी. खरंच सॉरी. सॉरी आहे का तू? खरंच आहे का? तुझ्या बाई वेळ आली आहे माझ्यावर. तुझ्या पायी त्याने शर्यतीचं खूळ डोक्यात घेतलं. तुझ्या पायी तो घराच्या बाहेर पडला. तुझ्या पायी त्यानं त्याचा पाय मोडून घेतला. मामी कसा विश्वास ठेवू तुझ्या सॉरीवर? सांग ना, काय करू तुझ्या सॉरीचं मी? काय करू सांग की. तुझ्यावर विश्वास ठेवला, तुला डील दिली, तुझं सगळं ऐकलं, तर माझ्या डोक्यावरच नाच करायला लागली का ग तू? आशूची आई जरा थांबा, थोडं शांत व्हा. हिला कळायला नको ही काय वागते ते. आईची माया दिली ग मी तुला. एवढं सुद्धा कधी सासू सारखं वागले का ग तुझ्याशी? खरं सांग एवढं. हो चिरंजीव, अहो काय चाललेलं आहे तुमचं? तुमच्या बाईला तिला किती त्रास उरायला कळत नाही का तुम्हाला? अप्पा मला सगळं कळतंय. प्लीज लाऊडस्पीकरवर टाकता का फोन? 1 मिनिट. बा बोला. आई ऐकते का तू? हे पाय, हे जे काही सगळं झालंय ना, त्याला जबाबदार मी आहे.
तुला जी काही शिक्षा देते ना मला शिक्षा दे. हा म्हणलं तिला काही करू मी कोण बाबा तुला शिक्षा देणारी? उंटावरनं शेळ्या हाकायला लागला तू. घरात पाऊल ठेवणार नाही ना तू? आहे तुला. फोनवर तुझ्याशी बोलण्यात मला जरा बी रस नाहीये. आणि माझी जरा जरी किंमत असेल ना आब्या तुला, तर घरी ये आणि बोल. आहे तू का असं. कळलं कळलं कुठं पाणी मुरून राहिलं. एवढं सगळं घडलं तरी अजूनही स्वतःचा हट्ट सोडायला तयार नाही तुमचे चिरंजीव. स्वतःच्या डोळ्यावरची मायेची पट्टी काढा आणि मग बघा. दुसऱ्याच्या पोरावर हात उचलायच्या आधी स्वतःच्या पोराच्या थोबाडीत द्यायला पाहिजे होते तुम्ही जसं आजपर्यंत तुम्हाला न पटलेल्या अनेक गोष्टींसाठी आम्हाला साथ दिली ना, तसंच लतीने बी केलं. तिला न पटणाऱ्या गोष्टी त्याला हट्ट काय असतो ते. म्हणजे उपोषण. दादा आई बरोबर मी बी बसतो उपोषणाला. दुसरा काय पर्याय नाही लतीला. दादा अरे मी केलेल्या चुकीची हीच शिक्षा. स्वतःच्या माऊलीला त्रास देऊन जर ती ढाल घरात येणार असेल ना, तर मला बी नकोय ती ढाल. त्या माऊलीनं का शिक्षा भोगावी? तिची काय चूक आहे यात? नाही, माझा बी सपोर्ट होता अभिमन्यूला. मला बी वाटत होतं त्यांनी ढाल घरी घेऊन यावं म्हणून. पण आता ती परिस्थिती नाहीये. मला कळतंय तुझं म्हणणं. तू नको ना काळजी करू. मी बोलते अभ्याशी. हा नाही, अभिमन्यूशी मी बोलतो आता. शेवटचं एकदा त्याला नीट विचारतो. काय तर तुकडा पडूनच जाऊ दे. त्याला जर कळलं ना आई उपोषणाला बसलीये, पळत घरी येईल तो. बघ, आईला त्रास झालेला नाही बघवत त्याला. अभिमन्यू साईटवर आलाय का? नाही. अच्छा बरं बरं. हां हां त्याला मिळाला ना डिस्चार्ज हॉस्पिटलमधून. हां त्याची तब्येत ठीक आहे ना, म्हणून मला वाटलं तुम्हाला भेटायला आला की काय. हां सर. बरं सर, जर तुमचं काही बोलणं झालं आणि जर तो साईटवर आला ना, तर त्याला प्लीज मला कॉल करायला सांगा. बरं थँक्यू सर. बापरे. केलेला नंबर यावरील नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. कृपया काही वेळानं प्रयत्न करा. फोन करायला लागत नाही याचा. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. फोन काऊन बंद ठेवलाय तू? कुठे आहे तू? मी मामींना प्रॉमिस केलं तुला घेतल्याशिवाय घरी जाणार नाही. प्लीज. कुठल्या तोंडाने? आमचे दिवटे अजिबात विश्वास ठेवायच्या लायकीचे नाही आहेत. आता त्यांच्या आईच्या नजरेसमोर तुम्ही दोघं बी अपराधी झाले ना. कायला नसते उद्योग करून ठेवतो तुम्ही देव झाले. आप्पा एक काम करा, आता मीच बाहेर पडतून जिथं दिसतील तिथून गचंडी धरून घरी घेऊन येतो त्यांना. या तुम्ही घरी. हा आप्पा. काय म्हणले? घरी कळलं सगळं. लतिका, सगळं आपल्यावर येणार आहात. आम्ही कुठे आहे रे तू? घरी परत ये आता. आता आधी मला आब्याला बरबाद करायचंय. मिने, अगं तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? इथं भाऊजी गायब झालेत आणि तुझं काय चाललंय भलतच? आब्यानं मला लई हर्ट केलंय. आता त्याची मी अशी दुर्दशा करणार ना की काळ कुत्र बी त्याला विचारणार नाही. आता दौलतला हाताशी धरणार आहे मी.
दौलत? हाँ, मैंने तो दौलत लई दी